भारत पाकिस्तान मॅचवरून तापलेल्या राजकारणाची सुरुवातीला घडामोड। आशिया कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळण्यासाठी केंद्र सरकारनं ग्रीन सिग्नल दिला। त्यावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। गरम सिंदूरचं कोल्ड्रिंक झालं का अशी टीका उद्धव ठाकरेंनी मोदींवर केली। तर भाजपनं मियादादवरून ठाकरेंना घेरलंय। पाहूया। कि खून और पानी एक साथ बह नहीं सकता। आनंद की गोष्ट है, मेरे रगो रगो में खून नहीं सिंदूर, गरम सिंदूर बह रहा है। मग त्या गरम सिंदूरचं काय आता कोल्ड्रिंक झालं? जावेद मियादादला घरी जेवायला बोलवणारे तुम्हीच होतात ना, पण मला त्याच्यावर बोलायचं नाही। त्यांनी एकदा आरसा बघावा। आशिया कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळण्यासाठी केंद्र सरकारनं टीम इंडियाला मंजुरी दिली आणि विरोधक तुटून पडले। पहलगामचा हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर विसरले का? पंतप्रधान मोदी शरीरामध्ये गरम सिंदूर वाहते असं म्हणत होते, आता गरम सिंदूरचं कोल्ड्रिंक झालं का अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली। वो आपले पंतप्रधान म्हणाले की खून और पानी एक साथ बह नहीं सकता। आनंद की गोष्ट है, मेरे रगो रगो में खून नहीं सिंदूर, गरम सिंदूर बह रहा है। मग त्या गरम सिंदूरचं काय आता कोल्ड्रिंक झालं? थम्सअप, कोका कोला, चला चाय गरम गेला, आता ठंडा 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 लो लिंबू सरबत गेला कुठे तो गरम सिंदूर? देशासमोर तुम्हाला, देशापेक्षा तुम्हाला त्या अमित शहाचा पोरगा, त्या तिथला अध्यक्ष क्रिकेटचा म्हणून क्रिकेट सुद्धा तुम्ही खेळताय त्या जयशहासाठी। कोण आहे जयशहा? त्या तिकडे जो धारातीर्थी पडला आपला सैनिक किंवा ते जे काय आपले नागरिक मारले गेले त्यांच्यापेक्षा मोठा आहे, त्याच्यापेक्षा क्रिकेट मोठा आहे। जावेद मियादादला घरी जेवायला बोलवणारे तुम्हीच होतात ना, पण मला त्याच्यावर बोलायचं नाही। त्यांनी एकदा आरसा बघावा। 14 सप्टेंबरला दुबईमध्ये आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान भिडणार आहेत। संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र देखील लिहिलंय, ज्यामध्ये भारत पाकिस्तान क्रिकेटवरून सवाल उपस्थित करण्यात आले। पाकिस्तान विरुद्ध ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही। जर संघर्ष अजूनही सुरूच असेल तर आपण पाकिस्तान सोबत क्रिकेट कसे खेळू शकतो? पाकिस्तानी दहशतवादी गटाने पहलगाममध्ये हल्ला केला, 26 महिलांचं सिंदूर पुसलं। तुम्ही त्या माता बहिणींच्या भावनांचा विचार केला आहे का? जर आपण पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळलो नाही तर व्यापार थांबवण्याची धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिली आहे का? तुम्ही घोषित केलं होतं की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही। आता रक्त आणि क्रिकेट एकत्र कसं चालेल? पण आता ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमधली चकमक जावेद मियादादवर आली। 30 जुलै 2004 ला मातोश्रीवर पाकिस्तानचा क्रिकेटर जावेद मियादाद आला होता। या भेटीवर भाजपनं बोट ठेवलं। जावेद मियादादला मातोश्रीवर बिर्याणी देणाऱ्यांना भारत पाकिस्तान क्रिकेटवर बोलण्याचा अधिकार नाही असं शेलार यांनी म्हटलंय। या देशाला मान्य नाही की ऑपरेशन सिंदूर संपलं नसताना अशा प्रकारे पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळलं। पाकिस्तान शरण आला होता म्हणता ना, पाकिस्तान शरण आलाय ना, मग क्रिकेट कसले खेळ? तुम्ही क्रिकेटमध्ये का शरण जाताय त्यांना? हा साधा प्रश्न आहे। तुम्ही घरात जावेद मियादादला बोलून बिर्याणी खायला घातली, त्यांनी भारत पाकिस्तान क्रिकेटच्या टुर्नामेंट बद्दल आम्हाला प्रश्न विचारणे याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही। आशिष शेलार जरी बीसीसीआयचा कोणी पदाधिकारी असेल तरी बाळासाहेबांच्या विचारांच्या बाबतीमध्ये आशिष शेलारने बोलू नये तेवढी त्याची उंची नाही। बाळासाहेबांनी अतिशय कडक शब्दात त्यावेळेला सुनावलं होतं का आशिष शेलार बिर्याणी वाढायला आला होता काय? आशिष शेलार कुठे होता त्यावेळेला? त्यावेळेला आशिष शेलार गल्लीत पण क्रिकेट खेळत नव्हता। मियादाद, मातोश्री आणि बिर्याणी ही भाजपची भूमिका शिंदेच्या शिवसेनेला जड झाल्याचं दिसतं। कारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला घेरण्यासाठी भाजपची ही भूमिका असली तरी थेट शिवसेना प्रमुखांवरच सवाल निर्माण करण्यात आला। त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेनंच शिवसेना अशा वक्तव्याचा निषेध करते असं म्हटलंय। औरंगजेब फॅन क्लबचे प्रवक्ते संजय राऊत यांना झटका आलेला आहे। 1971 साली जेव्हा भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं त्यानंतर देखील क्रिकेट सामने खेळले गेले होते, ते देखील भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान। पण संजय राऊत यांना ते आठवणार नाही कारण त्यांना स्मृतिभ्रंशाचा झटका आलेला आहे। जावेद मियादादला घरी बोलवून बिर्याणी खिलवणाऱ्यांनी भारत पाकिस्तान बद्दल बोलू नये, त्यांना तो अधिकार नाही। नवनाथ बने हे एक नवीन प्रवक्ते आहेत, ठीक आहे, त्यांच्याकडून अशा पद्धतीचं बोलणं झालं, त्याचं समर्थन शिवसेना कधीच करणार नाही। उलट अशा पद्धतीने जर बाळासाहेबांवर कोणी बोलत असेल तर आम्ही नक्कीच त्याचा निषेध करतो। भारत पाकिस्तानवरून राजकारण तापलंय, पण
पण 14 सप्टेंबरला दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर टीम इंडिया पाकिस्तानशी भिडणार आहे. त्याच वेळी ICCच्या टुर्नामेंट शिवाय द्विपक्षीय सिरीज पाकिस्तान सोबत होणार नाही हे सरकारनं स्पष्ट केलं. निवृत्ती बाबरसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.